रोचिष्णू दादा पोचरा म्हटल्यावर डुग्गूला जाणं गरजेचं आहे, म्हणून डुग्गूनेही ट्राय केला आणि मला विश्वासच बसत नव्हता. डुग्गू देखील केला. म्हणजे मला एवढी मोठी झाले, मला खूप नवल वाटत होतं याच्यावर. रोचिष्णू पण बसला. मला वाटलं नव्हतं पण बसला. तो खरंच खूप स्ट्रॉंग आहे. मस्त. रोचिष्णू खूप एक्सायटेड होता असं नवीन नवीन करायला. त्याचे पप्पा तर हेल्प करतातच, त्याला माहिती होतं. खूप छान वाटतं असं नवीन नवीन युनिक बघून आणि लेकरांची स्ट्रेंथ पण आपल्याला कळते. सर्वांनी अवश्य जायला पाहिजे. हे ट्राय करतायत वाजवायचं. तेव्हा पप्पा वाजवतात. हे ढोल आहे, ढोल वाजव. बसायचं नाही, ते ढोल आहे. आता इथे बघा कसे पळत आहेत मुलं. डुग्गू तर नुसता मस्ती करतो. जागा झाले मुलं बापरे. हे बघा, हे बघा, हे बघा. पडणार नाही, पडणार नाही, पडणार. पडशील. सुंदर अशी झाडं आहेत. अर्पिता असती तर मज्जा आली असती. काय करायचं, गाडीच नव्हती ना. कारमध्ये बोललो तर आम्ही गेलो असतो. किती सुंदर आहे ते बघा तुम्ही. छान वाटतं. वाव. बघू जायचंय काहीतरी असेल याचं. खूप छान असं आम्ही आलो आता. ते जिना आहे. अजून बघा इकडे. किती छान आहे. आता चला बघा, खूप छान असं फाउंटेन आहे ना डुग्गू. मोठं आहे ना. कसं वाटतंय. बस खाली बस, आपण दाखवू त्यांना. बस. किती छान आहे. हे बघा डुग्गू, रोचिष्णू किती लांब लांब चालले. बाबा जाऊ शकता ना. चला ना आपण जाऊ. थांबा थोडा वेळ तर बसू, मग जाऊ आपण. बटरफ्लाय, बटरफ्लाय, वेअर आर यू गोइंग. सोडून दिल्या तरी साडी. हो नको, बरोबर नाही येतात. राहू दे, कोणतरी यूज करतील. ये देखो, इकडे आहे रोचिष्णू. डुग्गू कुठे आहे. रोचिष्णू चल इकडे बघा. वाव. अजून तुम्हाला पुढचं दाखवते. पुढे जवळ दाखवते. जवळून दाखवणे म्हणजे असं तुम्हाला पण वाटेल की आम्ही आलो तिकडे. चला. किती सुंदर असं व्हिडिओज वगैरे बनवत आहे. इकडे जाऊ. हे देखो. ये देखो मेरा नवरा बैठा है उधर. ये अफ्रीकन जंगल वाले. हाँ वाला. तुम्हाला येते का. खरं ढोल आहेत ना. हा असं डुग्गू सांगा. टिंग 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 टिंग. चला बा. मस्त. लय सुंदर वाटायला. बांबूचं बनवलं फक्त. लोखंडाचं आहे. इकडे नाही डुग्गू, तिकडे नाही. इकडून चला आणि गोल फिरून घेऊ. मस्त आहे बघा. अशा याच्यातून आम्ही आलो. अहो तिकडनं जायचं ना, तिकडं रस्ता होता मधून. ते लोक ना ऐकत नाही.
CCTV पण आहे ते. इकडे काय आहे? इकडे रोचिशू. हो वाव, वाव, किती सुंदर बनवले बघा इकडे असं. आपण जाऊ डुगू कुठे गेले तिकडे. आता आपण पाहायला जाणार आहोत ते आहे चायनीज गार्डन आणि ते छान असे सजावट वगैरे करून. इकडे पहा, हे आहे चायनीज मधून लिहिलंय चायनीज गार्डन असं. आणि इथे सुंदर असे फुलं वगैरे सगळं नैसर्गिक आहे, एक सुद्धा असं प्लास्टिक वगैरे काही नाही. आणि छान असं कलाकृती केलेली आहे बघा. आणि त्यानंतर इथे आहे डक म्हणजे ना तलाव टाईप लेकच आहे. आणि छोटे छोटे क्रॅब असं दाखवतोय रोचिष्णू की मम्मी क्रॅब आणि हे आहे म्हणून फ्रॉग. तर ते बघितलं आम्ही. आणि म्हणजे असं वाटलं नाही की, मला वाटलं कदाचित असेल किंवा नसेल, पण आहे त्याचे छोटे छोटे. आणि ते चायनीज गार्डन नाव होतं त्याचं. त्यानंतर इथे बघा हा फ्रॉग फुट्ट दिसतो जातो तिकडे असा मस्त पैकी. मला वाटलं आधी नसेल पण खरंच तो होता म्हणून. आणि त्यानंतर मोठा नसतो ते पाहिलं आणि खरंच तो होता. की इथे छान असे थोड्या वेळाने म्हणजे दाखवलं कमळ वगैरे पण लावले त्यांनी. दुसऱ्या म्हणजे सुंदर असं काही दिवसांनी कोण गेलं तर त्यांना असे कमळ वगैरे उगलेले दिसतात. त्यानंतर हे तुम्हाला जे दाखवलं होतं ना ते आहे बघा, किती सुंदर आहे असं. डुग्गू बा रोचिष्णू बघा किती पोचला, पण सगळं सुंदर बनवले. फोटो घेऊ. खूप छान असं. इकडे आहे डुग्गू मस्त. वाव, इथे किती छान आहे बघा. डुग्गू रोचिष्णू आपण डोंगरा म्हणजे बसलो होतो ना तिकडे, तिथून असं लांब दिसत होतं ना ते हे आहे. आणि तिथे आम्ही खाली आलो आहोत आणि खूप छान असं प्रसन्न करणार आहे. नक्की नक्की तुम्ही भेट द्या, खूप छान वाटेल. एवढं काही चार्जेस पण नाही आहे तिकडे. आणि इथे मी व्हिडिओज वगैरे बनवले रील्ससाठी, इन्स्टासाठी. आणि छान असे व्हिडिओज बनले आणि छान वाटते. म्हणजे काय नाही असं सुचतच नव्हतं. तर यांना म्हटलं पटपट छान 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 व्हिडिओज घ्या, त्यानंतर मी एडिट करत जाईल काहीतरी, म्हणजे शॉर्ट्स टाकण्यासाठी किंवा इंस्टाग्राममध्ये रील्स टाकण्यासाठी, फेसबुकवर रील्स टाकण्यासाठी असं. तर यांना म्हटले मी येताना व्हिडिओज घ्या. आणि छान वाटलं तो व्हिडिओ. असं म्हणजे वाटतं ना, मी म्हटले यांना आपण जापानला आलो जापानला आलो. जपान लोक पण खूप सारे दिसत होते, तर म्हटले आपण जपानला आलो, चला आपण जपानला आलोत असं म्हणत होतो. नंतर हे सर्व एक्सप्लोअर केलं आणि नंतर आम्ही घरी निघालो. घरी आलो 3ला गेलो होतो, तर आम्ही 6 वाजेपर्यंत आलोच घरी. नाश्ता वगैरे केला काय. त्यानंतर घरी येऊन मी जेवण बनवलं, म्हणजे भात बनवला आणि थोड्या नळ्या वगैरे फ्राय करून दिल्या बाहेरचं खाण्यापेक्षा. आणि त्यानंतर कॉफी बनवली छानपैकी. आपली इथे इंडिया जिंकले आहे वर्ल्ड कप. खूप खुश, खूप छान वाटलं. आणि त्याच दिवशी रात्री होतं म्हणजे संडेला. तर आय एम प्राऊड ऑफ मी इंडियन आहे. ते मला खूप 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 खुशी होते की आपण इंडियामध्ये राहतो. एवढ्या छान, एवढ्या
म्हणजेच कलरफुल देशामध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार असेल आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट देखील करू शकता. प्लीज बाय. थँक्यू सो मच.